सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, अयोग्य जीवाला योग्य करून ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी महाराष्ट्रात पायी परिभ्रमण केलं. आणि या परिभ्रमणामध्ये ज्या अनंत लीळा केल्या, त्या लीळेतून जो आपल्याला समज दिला, ज्ञान दिलं, बोध दिला, ते आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर भडगावला आहे आणि भडगावला असताना जैन मंदिरात देवाचं वास्तव्य आहे. अनेक लीळा तिथं झालेल्या आहे. जैन मंदिरामुळे पिंपळ शिंपण्यासाठी एका ब्राह्मणाची जी पत्नी आहे ती दररोज यायची, देवाला बघायची. वेच निर्माण झाला, आवड निर्माण झाली, दर्शनाची ओढ निर्माण झाली. परंतु काही अडीअडचणीमुळं किंवा आपल्या नवऱ्याच्या स्वभावामुळं ती येऊ शकत नव्हती. ती दररोज देवाला बघायची, विहरणाला गमन करायची. त्यावेळेससुद्धा देवाला ती ओझरती पाहायची. तिला सर्वज्ञाच्या दर्शनाची, वीराची थोर उत्कंठा निर्माण झाली होती. परंतु तरी तिला येता येत नव्हतं. म्हणजे एक बंधन असतं, अडचणी असतात. परंतु पूर्वकर्माची जोड कणव असल्यामुळं परमेश्वर तो योग कसा आणून देतात. स्त्रियांना अनेक बंधनं असतात. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये बंधन असल्यामुळं जसं हवं तसं स्वतंत्रतेने धार्मिकता करता येत नाही. परंतु त्यासाठी ही स्त्री काय करते हे बघणं आणि परमेश्वर कसं तिला दर्शन देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर महादाईसासुद्धा तिच्या घरीच भिक्षाला जायच्या. ती महादाईसांना बसण्यासाठी टाकायची, सर्व पदार्थासहित व्यवस्थित भिक्षा घालायच्या. तिला माहीत नव्हतं की महादाईसा ह्या गोसाव्यांच्या आहे आणि महादाईसाला माहीत नव्हतं का ही बाई दररोज देवाला बघते, दर्शनाची इच्छा आहे, चाड आहे, असं काही माहीत नव्हतं. महादाईसा आपल्या दररोजच्या नित्य विधीच्या अनुषंगाने भिक्षाला जायची. तर एके दिवशीच तिच्या पोटात सूळ उठला, म्हणजे तिचं पोट दुखायला लागलं आणि त्याच वेळेस नेमकी महादाईसा भिक्षाला गेली. तर तिला उठता येईना, कारण अत्यंत आजारी झाली ती. आणि महादाईसा तिला विचारते की तू अशी कशी काय, तुला आजार झाला आहे का, तुला काय होतं आहे? मग ती म्हणाली मला सूळ उठला आहे म्हटले, त्यामुळे मला उठता येत नाही. मग महादाईसा म्हणते तुझा सूळ आमच्या गोसावींच्या दर्शनाने मात्र जाईन. आणि मग ती म्हणाली जैन मंदिरात आहे ते गोसावी का? आणि मग त्यांचं नेमकं जे आहे ते लक्षात येतं त्यांच्या. महादाईसा म्हणले हो तेच गोसावी आहे, त्यांच्या दर्शनाला जर तू आली तर तुझा आजार दूर होऊन जाईल, सूळ दूर होऊन जाईल. आणि त्यांच्या दर्शनाला मी जाऊ पाहत आहे म्हणले. तिनं बी सांगितलं की मला खूप आवड आहे, वेद आहे, मी देवाला बघत असते, परंतु मला जाता येत नाही कारण माझे पती खाष्ट आहे, म्हणजे थोडक्यात संशय आहे, त्यामुळं मला जाता येत नाही. तर तुमच्या गोसाव्यांचं दर्शन आता मला कसं होईल? ती दुःख करायला लागली, आर्तता करायला लागली. आणि तिनं महादाईसाला आपली जी अडचण आहे ती सांगितली. बघा, देवाला दर्शन द्यायचं आहे, देवाला माहीत आहे, देवानीच तिच्या पोटामध्ये सूळ उठवला आहे. महादाईसा तिथं गेली आहे. तिनं सांगितल्यानंतर महादाईसाने सांगितलं की आमच्या देवाच्या दर्शनाला जर तुम्ही आलात तर नक्कीच तुमचा आजार बरा होईल. म्हणजे परमेश्वराच्या अलौकिक लीळा, याच्या पाठीमागचं मर्म काय हे आपण जर समजून घेतलं तर जे बी होतं आहे ते फक्त आणि फक्त परमेश्वराच्या प्रवृत्तीनंच, कडेनीच होत असतं. आपण समजत असतो का निव्वळ योगायोग आहे, पण योगायोग वगैरे असं काही नसतं. तो पूर्व नियोजित परमेश्वराचा प्लॅन असतो आणि त्यानुसारच या जीवाला, अयोग्य जीवाला, ज्ञानाला, प्रेमाला परमेश्वर पात्र करत असतात. तर ती दुःख करू लागली. आवडी उत्सुकता पाहून महादाईसालासुद्धा बरं वाटलं आणि मग ती महादाईसाच म्हणते की तुला एक आयडिया देते, तू आजारी पडल्याचं सोंग कर म्हटले, अंथरुणावर पडूनच राहा, उठू नको. आणि मग ज्यावेळेस तुझा नवरा येईल, तो औषध पाणी करील, तरी तू आजारीच पडलेली असल्यानंतर मग तू त्यांना सांग की मला जर गोसावींचं दर्शन झालं तर नक्कीच माझा हा आजार बरा होईल, तर त्या दर्शनाला मला घेऊन जा, तर तुझे जे पती आहे ते नक्की ऐकतील. असं महादाईसा तिला आयडिया देते. म्हणजे महादाईसाला हे स्फूर्ण, महादाईसा तिथं जाणं, ती बाई आजारी पडणं, तिची जी आवड आहे ती महादाईसाला कळणं, हे पूर्वनियोजित परमेश्वराचं नियोजनबद्ध हा कार्यक्रम जर आपण लक्षात घेतला तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी घडतात. परंतु आपल्याला वाटतं की हा योगायोग आहे. तो योगायोग काही नसतो. कोणी भेटणं, त्याला निरूपण होणं, त्याला बोध होणं किंवा धर्माच्या अनुषंगाने जी बी क्रिया घडत असते किंवा आपल्या जीवनामध्ये घडत असताना आपल्याला ते लक्षात येतं,
त्यावेळेस आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे परमेश्वर सगळे जीवाते चिंतिती. म्हणजे थोडक्यात आपल्याला फॉलो परमेश्वर करतात आणि आपली अयोग्यता नसून योग्य करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी फक्त आपली लागते तळमळ, दुःख, आर्तता, त्या परमेश्वराची ओढ, तोची व्हावं तोची भेटावं ही जर वासना जर आपली असेल तर परमेश्वर त्या पद्धतीनं कार्य करतात. त्यानंतर ती विवळू लागली. आता तिनं आजारपणाचं ढोंग घेतलेलं आहे, सोंग घेतलेलं आहे, त्याच्यामुळं ती विवळायला लागली, त्रास व्हायला लागली, रडायला लागली, वेदनेमुळं कणू लागली. आता तिचा पती जो आहे उपचारासाठी धावपळ करू लागला, वैद्यकडं जाय, औषधं आण, हे आण ते आण, पण ती काही बरी होईना, कारण तिनं सोंग घेतलेलं आहे. झोपेचं सोंग घेतल्यानंतर त्याला उठावता येत नाही, तसं ही आजारातच सोंग घेतलं आहे. तिला किती औषधं आणून दिलं तर ती बरी होणार आहे का? नाही. कारण तिचं ती ओढ वेगळी आहे आणि ही कोणासाठी करते? ती परमेश्वराचं दर्शन व्हावं. म्हणून परमेश्वराच्या दर्शनासाठी, धर्मासाठी आपण काय करतो आहे याच्यात मात्र काही दोष नाही का? त्याच्या पाठीमागचा हेतू काय हा परमेश्वर स्वीकारत असतात. तर ते बरेच औषधं त्यांनी आणले, परंतु ती कशानेही सूळ काही तिचा शमत नाही. आणि मग ती हळूच 1-2 दिवसानंतर पतीला म्हणते की जैन मंदिरात जे गोसावी आहेत ना म्हटले, त्यांच्या दर्शनाला मला जर न्याल तर माझं सूळ जाईल, माझी तब्येत बरी होईल म्हटले. अशा पद्धतीनं तिनं ते पतीला सांगितल्यानंतर आता पती 2-3 दिवस औषध आणून थकला होता. ही काही बरी होत नव्हती, बरं होणं गरजेचं होतं. आणि मग पती म्हणता हो का, मग जाऊ. आणि मग तो म्हणे मी आता बाजारात जातो, पानसुपाऱ्या घेऊन येतो. तर तो पानसुपाऱ्या, नारळ वगैरे त्यांनी घेतलं. तर तिनं ते नारळ काय केलं, लपून ठेवलं, गादीच्या घडीमध्ये लपून ठेवलं. सर्व बाकीचं घेतलं, दर्शनाला निघाली. आणि अर्ध्या वाटेत गेल्यानंतर ती नवऱ्याला म्हणते अरे मी तर नारळ विसरले, माझ्या लक्षातच आलं नाही, तर अशा गादीच्या घडीमध्ये ठेवलेलं आहे, तुम्ही आणायला जा. म्हणजे ती बाई देवाच्या दर्शनासाठी पहिल्यांदा तिनं आजारपणाचं सोंग घेतलं आणि आता पतीबरोबर असल्यानंतर मला जे अपेक्षित आहे ते देवाचं दर्शन मला घेता येणार नाही. आणि म्हणून ती आयडिया करून ती नवऱ्याला परत निम्म्या वाटावरून घरी पाठवते. पोहोचल्यानंतर ती म्हणाली बघा बरं मी नारळ विसरून आले म्हटले, गादीच्या घडीत आहे ठेवलेला, जर तुम्ही जा आणायला, तोपर्यंत मी पटपट लगे चालते म्हटले पुढं हळूहळू. तर अशा पद्धतीनं तिनं आपल्या नवऱ्याला घरी पाठवलं आणि ती लगबगीनं पटपट सर्वज्ञांच्या दर्शनाला जैन मंदिरात पोचली. कारण नवरा यायच्या अगोदर तिला देवाचं दर्शन घ्यायचं होतं. तिला इतकी ओढ लागली होती, इतकी आवडी लागली होती, इतका वेद आणि वेच निर्माण झाला होता का कधी मी देवाच्या दर्शनाला जाईल आणि देवाला मी आलिंगन देऊन कधी भेटल, असं तिला झालं होतं. म्हणून ती ओसरीत उजवीकडे श्रीमुखात तांबूळ बसलेले परमेश्वर पाहिले. अवस्थेत आसन आल्या आल्या ती सर्वज्ञांना भाऊ पसरून क्षमालिंबन दिलं आणि देवानेसुद्धा तिला अगदी आपल्या मुलीप्रमाणे किंवा आपल्या शिष्याप्रमाणे जवळ घेऊन तिला भेट दिली. तिनं मग दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं, सर्वज्ञाजवळ श्रीमुख पाहून बसली आणि त्यानंतर तिचा नवरा पाठीमागून येतो. इतक्यात तिचा पती नारळ घेऊन आला. पान, सुपाऱ्या, नारळ सर्वज्ञांना भेट दिली. मग त्यानं दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि सर्वज्ञांजवळ बसल्यानंतर तो सांगू लागला का जी पुष्कळ औषधे केली म्हटले, परंतु हिचा सूळ आहे, हिचा जो आजार आहे काय बरा होत नाही, कशानेही तो बरा होत नाही, मला गोसाव्यांच्या दर्शनाला न्या असं ती म्हणायला लागली, हट्ट केला. म्हणून मी तिला इथं आणलेलं आहे, तर तिचा आजार बरा व्हावा. आता देवालाही सर्व माहीत आहे, तिला काही आजार नाही आहे, कोणत्याही प्रकारचा नाही आहे, तिनं हे कशासाठी केलं आहे, काय केलं आहे. देव मात्र शांततेनं त्याच्याकडं बघतात, तिच्याकडं बघतात आणि ऐकून घेतात. ते ऐकत राहिले आणि मग सर्व बऱ्याच वेळ झाल्यानंतर तो देवाला विनंती करतो आणि देव काही कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही आणि मग ते उठतात, दंडोत करून निघतात, दूर गेली आणि सर्वज्ञांजवळ परत आली. ती थोडं पुढं गेल्यानंतर परत गुपचूप आपल्या नवऱ्याला टाळून देवाकडं रिटर्न आली. श्रीमुखातील तांबूळासाठी तिनं ओंजळ पुढे केली. सर्वज्ञांनी तिला तांबूळ दिला, तो तांबूळ तिनं तोंडात घातला. मग सर्वज्ञांनी तिच्या पाठीवर श्रीकर ठेवला. म्हणजे अप्रत्यक्षरित्या तिची मनातली ओढ, वेच, आवडी किती असावी याचा आपण अंदाजच करू शकत नाही. तिची पाठीमागची जीवनाची कणव आहे, परंतु कणव आहे परमेश्वराचं दर्शनाची, तिची योग्यता आहे, पात्रता आहे, पण अडथळे तिने जोडलेले आहे. तिला सर्व करता येतं आहे, करण्याची इच्छा आहे, परंतु तरी नवऱ्याचा अडथळा आहे, समाजाचा अडथळा आहे. कारण ती ब्राह्मण, तिथली त्यावेळची समाजव्यवस्था, सृष्टीव्यवस्था अत्यंत वेगळी. परंतु सारं असतानाही अडथळे आपण जोडत राहतो. जसं आपण धर्म जोडत असतो तसं आपल्या धर्माला अडथळे जोडत असतो. तर तिनं ते अडथळे जोडलेले होते, पण कणव मोठी असल्यामुळं देव तिला
तांबूळ भेट देतात, तिच्या पाठीवरती हात फिरवतात आणि मग देव तिला वरदान देतात की बाई आजपासून तुम्हाला सूळ मात्र कोणत्या प्रकारचा त्रास देणार नाही, तुम्ही आजारी पडणार नाही. आणि पतीनंसुद्धा मग ऐकलं, कारण तिला स्पर्श करायचा होता. देवाला संबंधाचं दान द्यायचं होतं. संबंध दान दिल्यानंतर त्या पतीलाही वाटायला नको वेगळं, आणि मग देव वर देतो आहे, आशीर्वाद देत आहे, अशा पद्धतीनं देवाने केलं. आणि मग तिच्या पतीच्या लक्षात आलं, तो समाधानी झाला की चला मी बराच वेळ बोललो देवाला, पण देवाने कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही, काही बोलले नाही. परंतु ही गेल्यानंतर देवाच्या दर्शनाला देवाने गुपचूप तिला तांबूळही दिलं आणि तिच्या पाठीवरून आपला श्रीकर फिरावला आणि मग आशीर्वाद दिला मोठ्याने बोलून, जेणेकरून त्या पतीला ऐकू जाईल की आजपासून तुम्हाला कोणत्या प्रकारचा सूळ त्रास देणार नाही. तर त्यालाही बरं वाटलं की चला आता आपण ज्याच्यासाठी आलो होतो, ज्या उद्देशासाठी आलो होतो ते सफल झालं. आणि मग तोही समाधानी झाला. महादाईसा ती म्हणते ती महादाईसाला सांगते की रोज माझा एक पदार्थ दूध गोसाव्यांना घेऊन जावं, तुम्ही दररोज आमच्याकडे भिक्षेला यावं, अशा पद्धतीनं ती महादाईसाला विनंती करते. आणि महादाईसासुद्धा त्यांच्याकडं दररोज जोपर्यंत देव आहे तोपर्यंत जायच्या आणि एक पक्वान्न घेऊन यायच्या. अशी ती कणवेची जीव होती. परमेश्वराची वेद आणि ओढ निर्माण झाल्यानंतर पाठीमागचा संस्कार, आवडी आणि चिकित्सा यातून हा जीव परमेश्वराच्या दर्शनासाठी तळमळत जर असेल, धडपडत असेल, आर्तता करत असेल, दुःख करत असेल, तर देव सारं नियोजन करतात. फक्त आपल्याला चतुर्विध दुःख, आर्तता, वासना करण्याची इच्छा ठेवली पाहिजे. तो हेतू जर आपला शुद्ध असेल तर देव सारं नियोजन करतात. तसंच या बाईंनी ते नियोजन केलं आणि देवाने मात्र पूर्णपणे ते नियोजन व्यवस्थित पार पाडून तिला जे द्यायचं आहे ते दिलं. म्हणून आपणही परमेश्वराच्या दर्शनासाठी फक्त आर्तता केली पाहिजे, दुःख केलं पाहिजे. खूप काही धार्मिकता करतो, परंतु आर्तता नसेल, तळमळ नसेल, चतुर्विध दुःख नसेल, वासना नसेल, तर त्या खूप काही करण्याला अर्थ नाही. अंतःकरणातून आपण जे केलं ते परमेश्वरापर्यंत पोहोचत असतं. बाह्य अंगाने आपण बरेच धार्मिकता करत असतो, त्यातली 1% जर अंतःकरणापासून केली तर ती देवापर्यंत पोचते आणि देव आपल्याला देईल. त्यानंतर गोसाव्यांना एक वस्त्र वळगावं असं महादाईसांच्या बऱ्याच दिवसापासून मनात होतं आणि मग तिची इच्छा झाली. त्यासाठी मग तिनं काय केलं की इंद्रभटांना विचारलं, सांगितलं का नागदेव भट मला देवाला एक वस्त्र द्यायचं आहे म्हटले. आता ते म्हणतात मला काय सांगता तुम्ही दादोसांना सांगा, कारण देवाच्या जवळचे दादोस आहे, ते तुमचं नियोजन करतील. अशा पद्धतीनं त्यांनी दादोसांचं नाव सांगितल्यानंतर ती दादोसांकडे जाते. दादो मला एक वस्त्र देवाला अर्पण करायची इच्छा आहे म्हटले. तर ते त्यांना आता वस्त्राचं काय करणार म्हटले. तर महादाईसा म्हणते गोसाव्यांसाठी आम्हाला वस्त्र द्यायचं आहे आणि त्यामुळं मी वस्त्र घेऊन येते. आणि ते म्हणता कितीचं वस्त्र आणणार तुम्ही. तर महादाईसा म्हणते माझ्याकडे 16 दाम आहे, त्याचं घेऊन येते म्हटले. तर दादोस काय म्हणतात छे हे कसले 16 दाम म्हटले, 16 दामाचं काय वस्त्र येतं का. आणि देव जे वस्त्र घालतात ते 16 दामाचं येऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही वस्त्र काही घेऊ नका. तुम्ही काय करा, ते वस्त्र जरी तुम्ही घेतलं बी तर देव 2-4 दिवस पांघरतील, कोणाला तरी देऊन टाकतील. तर जेवढं जसं पाहिजे तसं ते उपयोगाला जाणार नाही. तर ते भलत्याला देऊन टाकण्यापेक्षा तुम्ही काय करा, उपहार करा देवाला म्हटले. तर यावर महादाईसा काहीच बोलल्या नाही, कारण महादाईसाची इच्छा काय आहे की वस्त्र देण्याची. आणि तिची इच्छा असताना दादोसांकडून मदत मागण्याच्या उद्देशाने ती दादोसांना सांगते. परंतु दादोस तिला नकारात्मक विचार सांगून त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात, उपहार करा म्हणतात. परंतु तिची मनातली इच्छा वस्त्राची असल्यामुळं ती काहीच बोलत नाही, रिस्पॉन्स देत नाही. आणि पुढं जाऊन महादाईसा आता विचार करते की काय करावं. इंद्रभटाला सांगितलं, दादोसांना सांगितलं आणि आपण तर काही निर्णय घेऊ शकत नाही. मग ती म्हणते आता आपण देवाकडंच जाऊ, देवालाच विनंती करू. न करतोपर्यंत सर्वज्ञांनी त्यांना बोलवलं. आता ती आर्तता करते, प्रार्थना करते, प्रयत्न करते. देवापर्यंत ती अजून पोचलेली नाही, पण देवाला अगोदरच कळालं आहे. देव सर्वज्ञ आहे. आपण प्रयत्न केला पाहिजे, प्रयत्न करी दैवाचे साई. आपण आर्तता केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, त्यासाठी धडपड केली पाहिजे. ती करते तेच देवाला कळतं. आणि देव म्हणतात, स्वतःहून देव त्यांना म्हणतात की बाई या समोर या, काय म्हणत आहात तुम्ही, तुमचं काय म्हणणं आहे, तुमची काय इच्छा आहे सांगा म्हटले. महादाईसा मग काय म्हणते, गोसावीला एक वस्त्र ओळखण्याचा माझा विचार आहे. आणि मग ती सर्व वृत्तांत सांगते की मी नागदेव भट्टाला सांगितलं
तर नागदेव म्हणतात दादोसांना सांगा. दादोसांकडे गेले तर दादोस म्हणतात ते वस्त्र 2-4 दिवस देव पांघरतील, कोणाला तरी देतील, तर त्यापेक्षा उपारच करा, परंतु माझी इच्छा तुम्हाला वस्त्र देण्याचीच आहे देवा. असे ती विनंती करते. तर देवसुद्धा तिची अप्रत्यक्षरित्या परीक्षा घेतात की अहो तुम्ही दादोसांना विचारलं, दादोस अयोग्य थोडी सांगणार आहे तुम्हाला, ते योग्यच सांगताय आणि ते जे सांगताय तेच करा म्हटले तुम्ही. मी 2-4 दिवस खरंच पांघरेल, दुसऱ्याला कोणाला तरी देऊन टाकेल, त्यापेक्षा उपकार करा, असं देव स्वतः तिला सांगताय. परंतु तिची निग्रह, तिची इच्छा जी आहे, वासना ही ती पक्की असल्यामुळं ती देवाला म्हणते नाही जी गोसावींची मी वस्त्रच देईन, मग भले ते 2-4 दिवस देवाने पांघरो, कोणाला देव त्याच्याशी मला काही मतलब नाही, मला मात्र देवाला वस्त्र द्यायचं आहे. ते कोणालाही त्यांनी देऊ टाकलं तरी काही हरकत नाही म्हटले, तुम्ही जरी कोणाला दिलं तरी मला काही अडचण नाही म्हटले. अशा पद्धतीनं तिचा निग्रह पाहून मग देव म्हणतात उपयोगानवचे असे काही असे. म्हणले बाई तुमच्याकडे जे 16 दाम आहे त्यातच तुमचं जे बी इच्छा आहे, वासना आहे, ती पुरी होऊ शकते. याचा अर्थ काय की खूप मोठा होकारात्मक विचार देवाने दिलेला आहे का आपल्याजवळ जे आहे त्यातसुद्धा आपल्याला जसं आहे तसा धार्मिकता जशी आहे तशी कृती जशी आहे तशी क्रिया जशी आहे तशी जे बी धर्म आहे तो आपल्याला सांभाळता येऊ शकतो. आपल्याला हेच पाहिजे तेच पाहिजे इतकंच पाहिजे तसंच पाहिजे अशी काही गरज नाही. देव म्हणतात उपयोगा न वचे असे काही असे जे तुमच्याकडे आहे ते उपयोगी जाणार नाही किंवा उपायाला लावता येणार नाही असं काही आहे का म्हटले. ते लावू शकता म्हटले तुमची इच्छा आहे तर तुम्ही काय करा म्हटले, तुमच्याकडून होईल तुम्ही प्रयत्न करा आणि कोणाची तरी मदत घ्या, मग तुम्हाला ते मार्गदर्शन करतील आणि त्या पद्धतीनं तुमचं जे कपडा आहे तो तुम्ही घेऊन आम्हाला देऊ शकता, आम्ही तो स्वीकारू, असं देवाने सांगितल्यानंतर महादाईसाला खूप आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर मग तिच्या लक्षात येलं का आपण ज्या बाईकडे दररोज भिक्षाला जातो त्या बाईचा भाऊ हा व्यापारी आहे कपड्याचा, आणि तिच्या ते लगेच लक्षात आल्यानंतर ती त्या बाईकडे जाते. महादाई सांगते काय हो तुमचा भाऊ कपड्याचा व्यापारी आहे म्हटले, आणि तर तो आम्हाला एक वस्त्र देईल का म्हटले, आम्हाला देवाला द्यायचं आहे. तर ती म्हणते हा बाई हा आई त्याला येऊ द्या, मी त्याला सांगते तुम्हाला वस्त्र द्यायला, काही अडचण नाही म्हटले. आणि ही चर्चा होत असताना तो भाऊ तिचा लगेच त्या घरामध्ये आला आणि आल्यानंतर ती लगेच ती बाई त्या भावाला विचारते काय रे बाबा तुझ्याकडे जे गहाण ठेवलेलं वस्त्र आहे ते आईला देशील का म्हटले, त्यांना त्यांच्या गोसावींना त्यांच्या गुरूंना द्यायचं आहे म्हटले. तर तो बी म्हटला हो. त्यांनी ते सारं गाथोडं सोडलं वस्त्रांचं आणि त्यातलं एक वस्त्र चांगलं जे आहे सर्वात चांगलं सर्वात भारी जे अत्यंत किमतीचं ते महादाईसांना दिलं. आता महादाईसांनी ते घेतल्यानंतर तिला वाटलं याची किंमत तर खूप मोठी असावी आणि आता आपल्याकडं तर 16च दाम आहे, द्यावं कसं, आणि यांनी किंमत जास्त सांगितली ते काय करावं, अशा मनात बऱ्याच शंका तिच्या मनात यायला लागल्या, एक भीती वाटली. परंतु ती विचारते बा याची काय किंमत म्हणे, याला तुला किती पैसे द्यायचे. तर तिचा काय तो स्त्रीचा भाऊ काय म्हणतो, आई तुम्ही जे द्याल ते घेईल म्हटले, असं काही नाही, याची किंमत नाही, तुम्ही जे द्याल तुम्हाला जे तुमच्याकडे आहे ते द्या आणि त्या किमतीत आम्ही तुम्हाला देऊ. तर या वस्त्राची किंमत ठरवली नाही का म्हटले, काहीतरी किंमत तर असेल म्हटले, कारण तिला आणखीन शंका आली. तो म्हणाला जे द्याल ते घेईल आणि जे द्याल तीच किंमत आहे याची, असं समजा म्हटले. तुमच्यापेक्षा वस्त्र काही किमती मोठं आहे का म्हटले, तुम्ही घेताय ते स्वतःसाठी थोडी घेताय, ते देवासाठी घेताय, तुमच्या गुरुसाठी घेताय, गोसाव्यांसाठी घेताय. बघा त्यांनी गोसाव्यांना पाहिलेलं नाही आहे बघितलेलं नाही, पण पाठीमागचा संस्कार आहे आणि त्या संस्कारातून त्याला अप्रत्यक्षरित्या या महादाईसांच्या माध्यमातून देवाला योग्य करायचं. एका क्रियेत एका लीळेमध्ये देवाने कितीतरी जीवांना योग्य केलेलं आहे, कितीतरी जीवांना निमित्त केलेलं आहे. महादाईसाची इच्छा झाली, महादाईसांनी देवाने सांगितल्यानंतर त्या बाईची महादाईसाला आठवण झाली, त्या बाईला निमित्त केलं, त्या बाईच्या भावाला निमित्त केलं. अप्रत्यक्षरित्या देवाने त्यांना निमित्त केलं म्हणजे पुढं जाऊन योग्यता निर्माण होऊन ते ज्ञानाला बोधाला प्रेमाला पात्र होणार आहे. म्हणून आपण निमित्त झालं पाहिजे आणि निमित्त होण्यासाठी आपली तळमळ वासना असली पाहिजे. तर ती महादाईसा विचारते तरी तो काही किंमत सांगत नाही. तो म्हणतो तुम्ही जे द्याल ते घेईल, तुमच्यापेक्षा वस्त्र काही मोठ्या किमतीचं नाही आहे, तुम्ही काही स्वतःसाठी घेत नाही. आणि मग महादाईसांनी जे 16 दाम होते ते 16 दामच त्याला दिले. त्यांनीसुद्धा ते महाप्रसाद म्हणून घेतले आणि एक आसूचं वस्त्र म्हणजे ते मोठ्या किमतीचं वस्त्र त्यांनी फक्त 16 म्हणजे अर्थात 100 रुपयाचं वस्त्र 16च रुपयाला दिलं. अशा पद्धतीनं ते वस्त्र दिल्यानंतर महादाईसा ते वस्त्र घेऊन आली
सर्वज्ञानपूरचा तिनं उपहार केला, सर्वज्ञांचं पूजन केलं, धूपारती मंगळारती केली आणि वस्त्र अर्पण केलं. सर्वज्ञांना आरोग्यानं झाली, गुळा झाला, विडा झाला, पोड झाला, उपोड झाला. पूर्ण वेळ निघून गेल्यानंतर दुपारची वेळ आली. सर्वज्ञ मग आसनावर उपिष्ट होते आणि आसनावर उपिष्ट असताना ते वस्त्र परिधान केलेलं होतं. त्यांनी अत्यंत प्रसन्नतेने वस्त्र परिधान केलेलं होतं. आणि ज्या द्वादशांनी नाकारलं होतं, ज्या नागदेव भटांनी इंद्र भटांनी नाकारलं होतं, त्यांना अप्रत्यक्षरित्या समज द्यायची होती आणि आपल्यालाही खूप मोठा मेसेज परमेश्वराला द्यायचा आहे. देव म्हणतात, यावेळेस दादू सर्वज्ञांच्या सेवेसाठी आले, नमस्कार केला आणि बसले. मग सर्वज्ञांनी फुट्याचा पदर त्यांच्याकडे टाकला, जो एक कपडा असतो त्याच्यातला एक पदर, एक टोक त्यांच्याकडे टाकला आणि त्यानंतर मात्यो हे वस्त्र कितीला येईल म्हटले, सांगा तुम्ही. आता ते त्यांना माहीत होतं की हे महादायसाने दिलेलं देवाला वस्त्र आहे आणि महादायसाचं 16 दाम आहे. त्यांनी तो अंदाज केला. तो म्हणले काय 16 दामाला येईल म्हटले. देव त्याला चॅलेंज करतात, आणून द्या म्हणे, 16 दाम मी देतो, चला हे कपडा आणून द्या. तो लगेच थोडा कन्फ्यूज होतो. तो म्हणतो नाही 18 दामात येईल. म्हणले चला 18 दाम देतो, आणता का तुम्ही. तो परत म्हणतो नाही 20 दामात येईल. म्हटले 20 दाम देतो. देव काय म्हणतात, 20 दाम देतो तुला, असा कपडा घेऊन ये, आणून दे म्हटले. आणि मग ते मात्र त्याचं काही लक्षात येईनं. ते म्हटले, तो गप्प बसल्यानंतर देव स्वतः बाईसांना म्हणतात की यांना 20 दाम द्या, हे कपडा आणायला चालले. ते म्हणले जी आता तर माझ्या काही लक्षात येत नाही म्हटले, 20 दामाला सुद्धा येणार नाही म्हटले हा कपडा. ज्या अर्थी तुम्ही म्हणताय, ज्या अर्थी तुम्ही सांगताय, त्या अर्थी ते येऊ शकत नाही. आणि मग महादाईसा ते शांत पाहत होते. त्या महादाईसाला किती आनंद झाला असेल, किती सुख झालं असेल. तिची आर्तता, तिची प्रार्थना त्या परमेश्वरापर्यंत पोचली. ही प्रत्यक्ष परमेश्वरासमोर ती पाहते आणि प्रत्यक्ष परमेश्वर तिला ते सांगताय अप्रत्यक्षरित्या. पण किती विचार करा आपण, हे वस्त्र फार मोलाचं आहे म्हटले. देव म्हणतात द्वादशांना आणि इंद्रियभटांना, हे जे वस्त्र आहे हे अत्यंत मोलाचं आहे, 20 दाम 40 दामामध्ये येणारं नाही म्हटले. याचं मोलच होणार नाही, याचं मोल करू शकणार नाही. कारण का, त्याच्यामध्ये भाव आहे, अहेतुक भाव, परमेश्वराची आवडी, वासना, निर्मळ शुद्ध विचार, या भावनेने त्या महादाईसाने ते दिलेलं असल्यामुळं त्याची काही किंमत होत नाही. आणि म्हणून ते वस्त्र देवानी स्वीकारल्यानंतरही जे दादोस आहे, इंद्रिय भट आहे, त्यांची ही जी मानसिकता आहे ती तर तोडलीच तोडली. परंतु महादाईसांनाही अप्रत्यक्षरित्या समाधान दिलं, सुख दिलं. ते वस्त्र मात्र सर्वज्ञांनी 6 महिन्यापर्यंत वापरलं. कारण यांनी सांगितलं होतं देव 2-4 दिवस वापरतील, कोणाला तरी देऊन टाकतील. ते सुद्धा खोटं ठरवलं. फक्त आणि फक्त महादाईसांच्या आर्ततेपुढं, तळमळीपुढं, दुःखापुढं देवाने ते स्वीकारलं आणि 6 महिने वापरलं. त्यांची अंगीसुद्धा केली त्या कपड्याची परत, तीही वापरली. आणि मग भटोबास महादाईसांना हिरवळीवरून रुद्धपूरला, महादाईसांना आणि भटोबासांना रुद्धपूरला जेव्हा पाठवलं, तेव्हा सर्वज्ञांनी महादाईसांनी विचारलं की बाई हे तुमचं वस्त्र आहे. बघा 6 महिने पांघरलं, स्वीकारलं हे, आणि तरी महादाईसाला देव म्हणतात बाई हे तुमचं वस्त्र आहे, आम्ही 6 महिने वापरलं, त्याची अंगी पण केली, तेही वापरलं, आता आम्ही वानरेशाला दिलं तर चालेल का तुम्हाला, म्हणजे ते विचारून घेता. देव ती अत्यंत सुखावली. ती म्हटली देवा जी द्यावी जी. त्यामुळे महादाईसाला अधिकाधिक सुख झालं. म्हणजे देव स्वीकारतात, परंतु स्वीकारण्याच्या पाठीमागं आपली तळमळ, आपलं दुःख, आपली वासना, आपला हेतू, आपली प्रार्थना असली पाहिजे. आपण तर खूप धार्मिकता करत असताना बऱ्याच क्रिया करतो, वस्त्रदान करतो, अन्नदान करतो, आणखीन काही वस्तूच्या रूपात, सेवेच्या रूपात धर्माला देतो. अप्रत्यक्षरित्या देवाला आपल्याला द्यायचं असतं. आपण साधू संतांच्या माध्यमातून किंवा धर्माच्या माध्यमातून कोणाला देत असतो, देवाला. पण ती देवापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या पाठीमागे जी लागलेली तळमळ आहे, जी आर्तता आहे, जी भाव आहे, जी वासना आहे, जी प्रार्थना आहे, ती जर नसेल तर ती एक प्रोसेस होऊन जाते आणि त्यामुळं त्या क्रिया स्वीकारात पडत नाही. स्वीकारात न पडल्यामुळं आपल्यामध्ये जो बदल व्हायला पाहिजे, धर्माच्या अनुषंगाने जी प्रतिकारंता आपली वाढली पाहिजे, ती मात्र वाढत नाही. आणि ज्याची क्रियेत स्वीकार पडलेला आहे, ज्याच्या क्रियेचा स्वीकार परमेश्वराने केलेला आहे, त्यामध्ये प्रतिकारंता वाढून नक्कीच त्याचे जे परमेश्वराच्या अनुसरणाचे अडथळे असतील, परमेश्वराच्या प्राप्तीचे अडथळे असतील, धर्माचे अडथळे असतील, ते दूर होऊन त्याची प्रतिकारंता वाढत वाढत परमेश्वरापर्यंत ती जात असते. हे लक्षण आहे. एखाद्या व्यक्तीची वासना कशी आहे त्यावरती त्याच्या क्रियेचा स्वीकार अस्वीकार झालेला आहे आपण अंदाज करू शकतो.
आणि स्वीकार अस्वीकार याच्या पाठीमागं आपण अंदाज करून तर्ककुतर्क करून समजून घेऊ शकतो का ही जी क्रिया आहे किंवा याची जी भक्ती आहे ही दृष्टपर आहे की अदृष्टपर आहे, हा आपल्याला तो अंदाज बांधता येतो. असे आजूबाजूला बरेच लोक असतात, कितीतरी वर्षापासून उपदेशी असतात, धार्मिकता करतात, क्रिया करतात, परंतु त्यांच्यामध्ये काही बदल होत नसेल तर याचा अर्थ ते दृष्टपर भक्ती करतात आणि दृष्टपर भक्तीतून केलेली क्रिया परमेश्वराच्या स्वीकारात पडत नाही, म्हणून त्यांच्यामध्ये बदल नाही. पण आजूबाजूला असणारी काही लोक जी प्रतिकारंता वाढत जाऊन त्यांच्यामधला जो बदल दिसत असतो त्या बदलाच्या पाठीमागं असते त्यांच्या अहेतुक क्रियेचा स्वीकार. परमेश्वराने ती स्वीकारल्या असल्यामुळं त्यांच्यात बदल घडत असतो. अन्यथा बदल हा आपण स्वतःहून जर करायचा ठरवला तरी होत नाही. त्यासाठी फक्त आपली प्रयत्न असावा लागतो, अर्थता असावं लागते, आणि त्या अर्थतेतून प्रार्थना जर असेल तर नक्कीच आपल्यामध्ये बदल होत असतो. अशा पद्धतीनं परमेश्वर महादाईसाचं वस्त्र स्वीकारतात आणि तिला सुख देतात. एके दिवशी साधा आंघोळ करण्यासाठी गेल्या, आंघोळ केली, कोराटीच्या फुलासारखं तिथं साधा बाईसाला काहीतरी फुलं दिसले आणि ते फुलं ती घेऊन आली. सकाळ दुपार संध्याकाळ अशी ती कधी बी यायची, देवाचं दर्शन घ्यायचं. त्याच्यामुळे ती साधा म्हटल्यानंतर ती साधी होती, तिला काही असा सेन्स नव्हता का कोणत्या वेळेस जावं कोणत्या वेळेस जाऊ नये. देवाचा आज आता उपार चालू असेल, देवाचा आता अवसर चालू असेल, देव आराम करत असेल, असं कोणत्या प्रकारचं तिच्या मनात काही भावनाच नव्हती. ती फुलं घेऊन आली आणि देव आराम करत होते. दुपारचा पूजा अवसर झालेला होता, आरोग्याहून पौड करत होते, म्हणजे देव आराम करत होते. आणि तेव्हा साधा आल्या. आता देव आराम करताय म्हणजे झोपलेले आहे आणि साधाबाईसांनी काय करावं, सर्वज्ञ श्रीचरणावर फुलं वाहिली, जानूवर ठेवली, म्हणजे देव झोपलेले आहे. आणि त्याच पद्धतीनं तिनं पूजा अवसर करून टाकला देवाचा. वक्षस्थळावर वाहिली, श्रीमुकुटावर पांघरून होतं, ती हळूच उघडलं, श्रीमुकुटावर ते फुलं वाहिले आणि इतक्यात मात्र बाईसा बाहेरून आल्या. आता बाईसा बाहेरून आल्यानंतर बाईसांना आला राग आल्यानंतर ती म्हणते ही पूजा कुणी केली म्हटले, आणि ती शिव्या द्यायला लागली, घागरा बांधला. त्यावेळेस श्रीचरणाकडे देव नाही का म्हटले, श्रीमुकुटाकडे देव आहे का, देव झोपलेले आहे, श्रीमुकुटावरचं पांघरून घालून देवाला काही ते फुलं व्हायची काही गरज आहे का, श्रीचरणावर फुलं वाहिले असते तरी खूप झालं असतं ना, अशी वेळ आहे का पूजा अवसराची किंवा देवाच्या पूजेची, देव आराम करताय, अशी ती बोलायला लागली. आणि मग देव स्वतः उठतात, उपवड स्वीकारल्यानंतर आसनावर उपिष्ट होतात आणि मग देव तिला समजावतात का बाई यांच्यावर का रागावतात, त्यांना काय माहीत आहे का म्हटले, माहिती असतं तर यांनी असं केलं असतं का, अशा वेळी कशाला आल्या असत्या म्हटले, यांना काय इष्ट अनिष्टाचं विधी अविधीचं ज्ञान आहे काय म्हटले. तसं साधांना फार दुःख व्हायला लागलं. आता देव ऑलरेडी बाईसांना समजावत आहे आणि साधाची कड घेत आहे, पण तरी साधांना दुःख का होतं आहे की खरोखर आपली चुकी झाली, आपल्या लक्षात आलं नाही. तिची जी चूक आहे ती साधा असल्यामुळं, साधी असल्यामुळे तिला लक्षात नाही आली, परंतु लक्षात बाईसांनी आणून दिली आणि देवसुद्धा अप्रत्यक्षरित्या तिलाच समजावत आहे बाईसांच्या माध्यमातून का कोणत्या वेळेस कधी येऊ नये, अनिष्ट इष्ट विधी अविधी याचा विचार करावा. आणि मग तिला अधिकच दुःख व्हायला लागलं आणि मग दुःख झाल्यामुळं देवानीसुद्धा तिलाही समजावलं, परावानीचं तिला निरूपण केलं. साधेव रडू नका म्हटले, दुःख करू नका, तुम्हाला काही माहीत नव्हतं म्हटले, जर असतं तर कशाला तुम्ही असं केलं असतं, भलत्या वेळेला कशाला आल्या असत्या, अशा कोणत्या वेळेस तुम्ही कशाला आल्या असत्या, माहीत असतं तर कशाला आल्या असत्या, असे 2-4 वेळा देवाने त्यांना समजावलं. आणि जसं देव त्यांना समजावत आहे, सांगताय, तसं तिला रडू येते, तसंच तिला दुःख होतं आहे की खरंच मी चुकी केली आणि असं यावेळी यायला नव्हतं पाहिजे, देव आराम करताय आणि मी खुशाली येते आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी. तर मग ती साधाच स्वतः म्हणते, मग काय म्हटले, मी भलत्या वेळेला आले ते चुकीचंच आहे. साधांना फार दुःख झालं. अशा प्रकारे आपलं असं जे चुकीचं वर्तन साधांच्या लक्षात आलं आणि देवानेसुद्धा तिला समजून सांगितलं, अप्रत्यक्षित बाईसांनी समजून सांगितलं. परंतु तिला जे दुःख झालं, जी आर्तता तिच्या मनामध्ये निर्माण झाली, त्यातून तिचा कर्मनाश तर झालाच झाला, परंतु एक विचार तिच्या मनामध्ये लक्षात आणून दिला देवानी का कोणत्या वेळेस कोणती गोष्ट करायची नसते. वेळ काळ परिस्थिती व्यक्ती ही बघून आपण जी बी गोष्ट आहे ती करायला असली पाहिजे. अन्यथा आपल्याकडूनही बऱ्याच चुका होत असतात. देवाने सांगितलं आहे का तुम्ही एकमेकाची भेट घेतली पाहिजे. मग मार्गावरून जातो आहे, दुपारची 2ची वेळ आहे, 1ची वेळ आहे, सर्व झोपलेले आहे आणि मग आपण नाही, आता देवाने सांगितलं आहे भेटायलाच पाहिजे आणि मग आपण जाऊन त्यांना सर्व उठवतो, भेटायला येतो आहे. किंवा रात्री आवेळी 10 वाजता 11 वाजता आपण मार्गांमध्ये जातो, मंदिरांमध्ये जातो. कितीतरी वेळा पुजारी दरवाजे बंद केलेले असतात,
शेजारती केलेली असते, ती भावक्रिया जरी असली तरी त्यांची ती श्रद्धा आहे. आणि काहीतरी लोक जातात आम्हाला दर्शन घ्यायचं आहे 11 वाजता, देव कुठं झोपत असतो का, याची भांडणं होतात. त्या भांडणाचं पर्यावसान कितीतरी वेळा मला फोन येतो का बघा यांना सांगा आम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि हे म्हणताय देव झोपलेले, देव काय झोपत असतात का. तर या भावक्रिया आपण श्रद्धेचा विचार केला पाहिजे दुसऱ्याच्या, किंवा वेळेचा सेन्सचा विचार केला पाहिजे आणि कोणत्या वेळेस काय केलं पाहिजे हा विचार केला पाहिजे. मग स्थानवंदनाच्या वेळेस असेल, मार्गात जाण्याची वेळ असेल, किंवा आणखीन काही क्रिया करण्याची वेळ असेल. अन्यथा मार्गामध्ये 10 लोक असतात आणि आपण 50 लोक घेऊन येतो, बाबांना सांगतो आमची पंगत आहे, आम्ही 50 तुमचे 10, 60 लोकांचा करा स्वयंपाक. म्हणजे ही जी गोष्ट आहे हा अन्यथा ज्ञानाचा, अज्ञानातून निर्माण झालेला कॉमन सेन्स जो आहे तो आपल्याला नसल्यामुळं आणि धर्म आपल्याला योग्य पद्धतीने न कळाल्यामुळं, न समजल्यामुळं आपल्याकडून अशा अविधी घडत असतात. आपण जातो विधी करायला, आपण जातो धर्म करायला, धर्म सांभाळायला, परंतु कळत न कळत आपल्याकडून अशा अविधी जर घडत असल्या तर त्यातूनच आपली अयोग्यता निर्माण होत असते. आणि म्हणून धर्मामध्ये धार्मिकता करत असताना, धर्म समजून घेत असताना धर्मातला जो सेन्स आहे तो आपल्याला लक्षात घेणं आणि त्या सेन्सनुसार वागणं ही बी एक धार्मिकताच आहे. आणि ते जर आपण पाळलं तर नक्कीच परमेश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.